मित्रांनो तसं म्हटलं जायचं की संग्रामदुर्ग हा भुईकोट किल्ला जरी असला तरी शाहिस्त्याला त्या औरंग्याच्या मामाला सुद्धा किल्ला घेताना नाकी 9 आले होते. ते का? कारण की इथे असणारे खंदकांनी मराठ्यांना खूप साथ दिली होती. म्हणजे त्याला मराठा डीच असा शब्द इंग्रजांनी वापरलाय. म्हणजे तो का? कारण तुम्हाला मी खंदकाची लांबी दाखवतो. या खंदकांमध्ये इतिहासकार असे म्हणतात यामध्ये मगरी टाकल्या गेल्या होत्या, काय असे विषारी झाडं झुडपं लावली गेली होती. आणि असंही त्यामध्ये केलं होतं की एखाद्याचा पाय जरी पडला किंवा बरीच काळ जर एखादा माणूस यामध्ये खंदकांमध्ये पडला तर त्याची अवस्थाही बिकट होत होती. कसंही गुदमरून सुद्धा मरत होते. उपाशी ते जनावरं टाकले जायचे खंदकांमध्ये. ती खंदक कशी तुम्हाला दाखवतो. आता एक खंदक आहे मित्रांनो, बघा आता आपण इथे उभं आहे. समजू शकता की इथून एक खंदक किती खाली करायचे, अजून खाली असू शकतं. या लेवलला किल्ल्याचं तुम्ही इथं बघताय, ह्याचे तुम्ही बघताय ना, हा बुरुज आहे. इथून वर बुरुज चालू होतं, इथून वर म्हणजे इथपर्यंत याची भरीव असणार आहे. इथपर्यंत त्या साईडला जो खंदक आहे बघा दिसतोय, त्या साईडला सुद्धा खंदक आहे. आणि हा खंदक ज्याप्रमाणे दिसतोय तुम्हाला, तर इथे या आतमध्ये सुद्धा रस्ता आहे खंदकासाठी. मित्रांनो जिथून जिथून हा बुरुज गेला ना, तिथे तिथे खंदकाची लांबी साधारण ही लांबी मी म्हणेल की 80 ते 70 फूट असेल एवढी खंदकाची लांबी. आणि खाली तर म्हणाल तर साधारण मला वाटतं प्रचंड खोल असणार आहे. त्या काळात पण आत्ताच्या काळात तुम्ही बघा ते सगळे बांधकाम जे दिसतं ते महाराजांच्याच काळातलं बांधकाम आहे. आणि इथून हे जिथं तर बुरुज गेला आहे तिथे तिथे खंदक खांडले गेलेत. आणि तुम्ही म्हणाल मग इथे इथे काय असेल, तर इथे सुद्धा खंदक होता महाराजांच्या काळात सुद्धा. ज्यावेळेस शत्रुसैन्य आक्रमण करून यायचं, तर मित्रांनो ज्यावेळेस शत्रुसैन्य आक्रमण करून यायचं त्यावेळेस महाराज इथे जो प्रवेशद्वार आहे, मुख्य प्रवेशद्वार आहे, त्यामधनं एक लाकडी आणि फळी टाकली जायची. त्या फळीची क्षमता इतकी असायची की कदाचित एक सैन्य ॲट अ टाईम 50 ते 60 मावळे आतमध्ये येऊ शकतात. आणि जसं आपण मूवीजमध्ये बघायचो की अनेक ठिकाणी आपण बघितलं की ते वर जसं देवगिरी किल्ल्याला आहे, दौलताबाद किल्ल्यावरती, देवगिरी किल्ल्यावरती, तसंच खंदक इथे सुद्धा होतं संग्राम, कारण हा भुईकोट किल्ला आहे. तर मुळात तुम्ही इथे बघितलं तर ज्यावेळेस शत्रुसैन्य आक्रमण करून यायचं त्यावेळी इथला जो प्रवेशद्वार आहे तिथलं लाकडी ओंडके वर घेतले जायचे. त्यामुळे शत्रूला येण्यामागचं कारण एकच, तुम्हाला एक रस्ता एकच आहे, एक तर खंदकात बुडू मारा, नाहीतर मग मराठ्यांच्या तोफांचा वारा सहन करा. तुम्ही आता इथे जे बघताय ना, इथपर्यंत शत्रुसैन्य येऊ शकत नव्हतं, कारण इथून कदाचित इथून आतमध्ये सुद्धा एक तटबंदी असू शकते. आता ही तटबंदी सगळ्यात आमचेच झाल्या आहेत, पण मात्र हा मूळ भाग आहे, हा मूळ बालेकिल्ला आहे. त्यामुळे बालेकिल्ल्याचा अजून एक सुद्धा उपभाग असू शकतो. बघा इथे मुख्य दरवाजा आपल्या आदरणीय मान्य सन्माननीय पूजनीय महाराष्ट्र शासनाने दाखवले, आम्हाला माहितीच नव्हतं. मुख्य दरवाजा आहे, पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचलित. आता तुम्हाला इथे स्पष्ट दिसेल, हे बघा दिसतंय तुम्हाला इथे जी कव लावली गेली आहे, याच्यामध्ये पाणी भरलं जायचं, यामध्ये मगरी टाकल्या जायचं. तुम्हाला मी म्हटलंय तेच की हा जो किल्ला तुम्ही बघताय ना, हा बालेकिल्ला आहे, हा बालेकिल्ला आहे. याची अजून उपतटबंदी असू शकते गावामध्ये किंवा आजूबाजूला खूप मोठा याचा परिघ असू शकतो, पण सध्या जो मूळ आहे तो बालेकिल्ला इतकाच राहिलाय. एवढ्यामध्ये लष्करी तळ स्थापन करणं आणि शाहिस्तेखानाच्या एवढ्या मोठ्या फौजेला इथे हे करणं शक्य ही साधी बाब नाहीये. त्यामुळे इथे एवढं सैन्य बसू शकत नाही मराठ्यांचं. त्यामुळे हा बालेकिल्ला स्थापित आहे. पण मात्र याच्या आतमध्ये सुद्धा अनेक काही प्रचना असू शकतात, पण मात्र भाग आता नामशेष झाले असतील असू द्या, पण हा बालेकिल्ला अजून छत्रपती शिवरायांचा साक्षीदार देत अजूनही उभा आहे. सभापेक्षा वेगळाच मार्किंग केलं दगड आहे, हा वेगळा हा मार्किंग केलं दगड वेगळाच. कदाचित आम्हाला वाटते कालांतराने रचला गेला असेल, कदाचित मला वाटते याचा भाग असेल, म्हणजे उंबऱ्याचा भाग असेल किल्ल्याच्या. तुमचं कालांतराने पेशव्यांनी किंवा कोणतरी रचला असेल किंवा कोणत्या या डेव्हलपमेंटच्या याच्यामध्ये हा रचला गेला असेल. पण इथे इंटरलॉक सिस्टम तुम्ही बघताय, हा किल्ला एकामध्ये एक लावला गेलाय. हा जो दगड आहे ना, हा एकामध्ये एक लॉक केला जातो आणि तो उभारला जातो. तशी पद्धत आहे तुम्ही इथं वर बघताय.